बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। आमदार प्रकाश नावाडे यांच्या प्रयत्नांना यश। प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आणि यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवण्यासाठी 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागांना 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे। या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून त्याचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे। या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झाले आहे। आमदार प्रकाश आवाडे हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या 23 कलमी पॅकेजमुळे संकटाच्या गर्तेतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती। परंतु काही मागील वर्षापासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्यायाने यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करीत होता। या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरू ठेवले होते। प्रामुख्याने साध्या यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयाची सवलत आणि 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला 75 पैशांची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची सातत्याने प्रयत्न सुरू होते। राज्य शासनाने 2023 ते 2028 साठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले, पण त्यामध्ये काही बाबींची तरतूद करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारासह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर समस्येचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे, सुभाष देशमुख, आमदार रईस शेख, आमदार अनिल बाबर, आमदार प्रवीण दर्की यांची अभ्यास समिती गठीत केली। या समितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता। तर मागील आठवड्यात कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमवेळीही आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही सवलतीची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते। अखेर आमदार आवाडे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागांना 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट 1 रुपयाची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली असून या निर्णयाचे यंत्रमाग धारकातून स्वागत केले जात आहे। पाहूया काही निवडक ध्वनिचित्रफिती। प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला संघर्ष, साध्या यंत्रमाग व 27 HP वीज दर सवलतीबाबतचा निर्णय आज मुंबईमध्ये कॅबिनेट सुरू असताना इचलकरंजीचे आमचे नेते आमदार प्रकाश आवाडे यांनी साध्या यंत्रमागधारकासाठी 1 रुपयाची सवलत व 27.5 HP वरील यंत्रमागधारकासाठी 75 पैशाची सवलत आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतली। त्याबद्दल आम्ही इचलकरंजीतले सर्व यंत्रमागधारक कारखानदार व ताराणी पक्षाचे आवाडे समर्थक कार्यकर्ते, महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या इचलकरंजीचे आमदार ज्यांनी हा प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा गावाचा प्रश्न सोडवल्याबद्दल परत एकदा मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। इचलकरंजीचे विकासाभिमुख आमदार प्रकाश आवाडे यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या यंत्रमाग उद्योगाचा प्रश्न उपस्थित केला होता। त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे, त्याला मदत करणं गरजेचं आहे असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक अभ्यास समिती याबद्दल नेमली
त्या अभ्यास समितीनं महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग उद्योगाचा अभ्यास करून काही महिन्यापूर्वी सरकार दरबारी त्याचा अहवाल सादर केला. त्या अहवालातील काही मुद्दे बजेटमध्ये मंजूर झाले, पण महत्त्वाचा जो मुद्दा आमच्यासाठी होता, 27 HP खालील यंत्रमागांना 1 रुपयाची अतिरिक्त वीज सवलत आणि 27 HPच्या वरच्या यंत्रमागधारकांना 75 पैशाची अतिरिक्त वीज सवलत, याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे. त्याचा आम्हा सर्व तमाम यंत्रमागधारकांना आनंद आहे. आम्ही या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, आणखी एक उपमुख्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आणि ज्यांनी हे निर्णय करण्यासाठी अभ्यासपूर्ण अहवालामध्ये सरकारकडे अहवाल सादर केला, ते आपल्या इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या निर्णयामुळं जवळपास इचलकरंजीमध्ये जे 27 HPच्या वरचे यंत्रमाग ग्राहक आहेत त्यांची जवळपास 8 कोटी युनिट महिन्याला विजेचा वापर होतो. त्यांना 6 कोटीचं त्यामध्ये सूट मिळणार आहे. त्याचबरोबर जे 27 HPच्या खालचे यंत्रमागधारक आहे त्यांचे विजेचा वापर जवळपास 2.5 कोटी युनिट आहे, तर त्यांना 2.5 कोटीची सवलत या वीज सवलतीमुळे मिळणार आहे. असं जवळपास 8.5 कोटी रुपये इचलकरंजीला या निर्णयामुळे सवलत मिळणार आहे, आणि याचं सर्व श्रेय प्रकाश अण्णांना आहे. त्यांचा आम्ही तमाम इचलकरंजीच्या वतीने, इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांच्या वतीने आभार मानतोय.